व्यवस्थितरित्या आणि सुंदर पद्धतीने खेळली होती. विश्वनाथ जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला विघ्नेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम 94 कामन डिफेंडिंग चॅम्पियन आहे आणि तो चॅम्पियनचा किरदार आज मात्र या ठिकाणी निभावण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या विजयाच्या समीप अडथळा निर्माण करण्याकरिता लकी कन्स्ट्रक्शन हा संघ उभा ठाकलाय. विनोद राऊडी इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतात. स्ट्रायकर गोलंदाज या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येतोय. त्याच्या विपक्ष जरूर स्ट्राईक इन वरती जर आपण पाहिलं तर विश्वनाथ पहिल्याच चेंडूवरती एक जबरदस्त बिग बॅटल आपण बघणार आहोत सर्वोत्तम दोन्ही खेळाडूमध्ये यावेळेला जरूर. तर पहिला चेंडू या ठिकाणी येतोय जरूर विनोद राऊडी च्या विपक्ष विश्वनाथ जाधव. हे मात्र एक चांगलं द्वंद्व पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळत आहे. ओव्हर द विकेटना पहिला चेंडू फेकला जाईल. पहिलाच फुल टॉस चेंडू आणि या वेळेला जरूर रिव्हर्स हिट करण्याचा जरूर हा एक अटेम्प्ट आपण पाहिला होता, परंतु ते कनेक्शन मात्र या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहायला मिळालं नाहीये पहिल्या चेंडूवरती. आणि धाव देखील कुठल्याही प्रकारची नव्हती, कारण विकेटच्या पाठीमागे त्या ठिकाणी सनी पवारला पण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाते. पहिल्या चेंडू डॉट बॉल येतोय. अजून एक या ठिकाणी अगदी खाली राहणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा देखील चेंडू निर्धाव येतोय. म्हणजेच सुरुवातीची दोन षटकं जी आहेत ती आता खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हँडल केली जातात विनोद राऊडीच्या माध्यमातून. समोर विश्वनाथ जाधवच्या बॅटला चेंडू ब्रश होत नाहीये आणि त्यामुळेच पॉवर प्ले खूप चांगल्या पद्धतीने खेळण्याचा अनुमान जो सध्या तरी पाहायला मिळतो तो मात्र सफलतापूर्ण पाहायला मिळत नाहीये. अजून एक गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. स्लोवर वन चेंडूचा जास्तीत जास्त वापर केला जातोय विनोद राऊडीच्या माध्यमातून आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी 3 चेंडू लगातार डॉट, एकही धाव या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. थोडंसं प्रेशराईज केलं जाते विश्वनाथ जाधवला. चांगला खेळाडू आहे विश्व, परंतु सध्या तरी यावेळेला थोडंसं बॅकफुटला ठेवलं जाते पहिल्या षटकामध्ये. पुढील चेंडू चौथा चेंडू येतोय. आता या क्षणी जरूर थोडासा बाहेर चेंडू ठेवलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप असा चेंडू आपण पाहत आहे. वाईडचा इशारा दिला आणि वाईडसाठी रेफर या ठिकाणी केलेला आहे. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चौथा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. आपण या ठिकाणी पाहू शकतात जरूर ऍक्शन रिप्ले मध्ये देखील ते दाखवलं गेलेलं आहे. आणि फेअर डिलिव्हरी म्हणजे 4 लगातारचे बॉल या ठिकाणी डॉट बॉल येत आहेत. क्या बात आहे. विश्वनाथ जाधवच्या बॅटला मात्र चेंडू योग्य पद्धतीने अजूनही प्रॉपरली येत नाहीये. सुंदर पद्धतीची गोलंदाजी. रिव्हर्सीचा वापर केला जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चुकी होईल, चुकी डेफिनेटली झाली आणि कोणता फलंदाज या ठिकाणी परतला जाईल ना. मात्र टीम 94 संघावरती सध्या तरी प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. विघ्नेशला परतावं लागतंय. रिव्हर्सीचा अटेम्प्ट होता या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी सचिन कडून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि योगेश कांबळीने मात्र कुठल्याही पद्धतीची चुकी केली नाहीये. विकेटचं नुकसान. पहिला फलंदाज तंबूच्या आसनेला. 5 चेंडू डॉट, 1 गडी बाद.
तो द्रावडीच्या नावावरती येईल का? नवीन येणारा फलंदाज संतोष यांना आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी शेवटचा चेंडू, एकही धाव सध्या तरी आलेली नाहीये. शेवटचा चेंडू यावेळेला हवेमध्ये चेंडू राहिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि इथं मात्र चुकी झाल्या. अगदी चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते प्रयत्न आपण कंटिन्युअसली पाहिलेत. मात्र 3 धावा या चेंडूवरती जॉईंट होतील. शेवटच्या चेंडूवरती जरूर चांगला स्ट्रोक होता, परंतु तो मात्र मिडल ऑफ द बॅटला नव्हता. परंतु 3 धावा येत आहेत, म्हणजे षटकाची समाप्ती 4 धावा पहिल्या षटकामध्ये येत आहेत. 1 गडी बाद, 4 धावा. टीम 94 कामन या टीमला आपण पाहत आहेत. तीन धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. 3 धावा आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी विनोद राऊडीकडून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचमुळे यावेळेला जरूर सध्या तरी टीम 94 वरती जरूर थोडासा दबाव आहे. परंतु हा दबाव कधी आणि कुठल्याही क्षणी या ठिकाणी रिलीज होऊ शकतोय. कारण विश्वनाथ जाधवला किती वेळापर्यंत खामोश ठेवलं जातंय ना, ते पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. 35 मिनिटाचा वेळ अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे 5 मिनिटं आपण पहिल्या षटकासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत. वेळीवरती देखील नजर असायला हवी. महेश बोरसे बॉलिंग ट्रॅक वरती येतो आणि आले आले त्याचं मात्र स्वागत केलंय. दमदार स्ट्रोक संतोषच्या बॅटमधून येतोय. चौकाराने या ठिकाणी जरूर स्वागत केलं जाते. महेश ओव्हर पिच डिलिव्हरी चांगलं जरूर यावेळेला स्टान्स आपण पाहिलं आणि त्यानंतर डाऊन द ट्रॅक चौकार. या चौकाराबरोबर 7 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत. अजूनही पुढील चेंडू तो देखील ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षण हे खूप चांगल्या पद्धतीच्या केल्या जात आहे. दुसरी मॅच आहे, त्यामुळे पहिल्या सामन्याच्या चुकांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून केला जातोय. परंतु पहिला सामना टीम 94 ने सुंदर पद्धतीने जिंकलाय. लकी कन्स्ट्रक्शन टीमला मात्र हा सामना जिंकून पुन्हा एकदा पॉईंट टेबलमध्ये आपल्याला स्टार्ट द्यायचा असेल तर मग ही मॅच खूप महत्वाची. परंतु यावेळेला जरूर चांगले लेंथ लाईनवरती गोलंदाजी, आपले इरादे स्पष्ट केले जात आहेत. 3 चेंडूवरती 6 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिला चौकार गेल्यानंतर त्यानंतर सुंदर कमबॅक. लगातार यावेळेला आपलं ब्रह्मास्त्र महेश बोरसेच्या माध्यमातून हाताळले जाते. हा चेंडू काय सुंदर पद्धतीचा, पंचांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीची दुविधा नव्हती. जरूर इथं मात्र विकेट डाऊन. संतोषच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता, त्या फलंदाजाला बाद केलं जाते. लेग बिफोर विकेट अगदी प्लम मध्ये आपण पाहिलं. फलंदाज गॉन.
मध्ये लास्ट जबाब गोलंदाजी लकी कन्स्ट्रक्शन टीमच्या माध्यमातून केली गेली आहे. अवघ्या 10 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि पुन्हा एकदा आपलं इंडिव्हिज्युअली हे दुसरं षटक फेकण्याकरिता विनोद राऊडी. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा दिल्या होत्या, त्यानंतर या वेळेला देखील तो गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय, मात्र स्ट्राईक एंडवरती अमर दुबळाला आपण पाहू शकतायत. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने येतोय. सुंदर लेंथ लाईन वरती हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी रूम दिलं जात नाहीये फलंदाजाला, त्यामुळेच ते स्ट्रोक मात्र आतापर्यंत थांबवले गेलेत. चांगली रणनीती लकी कन्स्ट्रक्शन या संघाची पाहायला मिळते. विनोद राऊडीकडून चांगली षटकं फेकली जात आहेत आणि त्याचमुळे सध्या तरी विश्वनाथ सारख्या फलंदाजाला जरूर शांत ठेवलंय. परंतु किती वेळापर्यंत विश्वनाथची बॅट ही खामोश राहील ना, शांत राहील ना, तेवढंच महत्वाचं आहे. मागील षटकामध्ये जरूर थांबवलं होतं याच गोलंदाजाने. आता या क्षणी हलकासा ऑफस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू, त्याला मात्र फक्त दिशा दिली आणि दिशा ही जरूर या वेळेला चौकाराच्या दिशेने. पहिला चौकार विश्वनाथच्या बॅटमधून. चौकार येतोय, चौकाराबरोबरच 15 धावा आता धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. हा ही फटका त्याच ठिकाणी आणि क्षेत्ररक्षक अवेलेबल, परंतु त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. स्ट्रोक जरूर अप्रतिम होता. ऑफस्टंपच्या बाहेर हा देखील चेंडू आपण पाहिला होता, तिथून चांगला पिक केला गेला आणि क्षेत्ररक्षकाच्या अगदी थोडासा जरूर लांब चेंडू लँड झाला. तिथं मात्र कॅरी चेंडू झाला नाहीये आणि चौकार आपण पाहताय. पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. 2 चौकार. ओहो, घडलंय काय? या वेळेला जरूर रिव्हर्स सीट स्वीट सीटचा अटेम्प्ट होता आणि खूप महत्वाची विकेट आली असती, परंतु कॅच ड्रॉप, महत्वपूर्ण विकेट आली असती. खूपच महत्वाचा झेल होता आणि जीवनदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. विश्वनाथ जाधव सारखा फलंदाज, त्याला जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचं भुगतान मात्र पाहायला मिळेल का? वीस धावा 2 विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने चेंडू, ही स्ट्रॅटर्जी सुंदर पद्धतीने सध्या गोलंदाजांची पाहायला मिळते. आणि तिसरं षटक आहे. धावसंख्या ज्या पद्धतीने थांबवल्या त्या पहिल्या 2 षटकामध्ये, त्यामुळेच हे षटक खूप महत्वाचं होतं टीम 94 कामन. आणि ज्या ठिकाणी विश्वनाथला मात्र चांगला जरूर स्टार्ट मिळाला या ओव्हरमध्ये. 2 चौकार देखील मिळवले, त्यानंतर त्याला एक जीवनदान देखील दिलेलं आहे. म्हणजे सध्या तरी हे षटक विश्वनाथसाठी गेलंय. बघूया शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये. हलक्या हाताने हा चेंडू जरूर पुश केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. 1 धाव जरूर या ठिकाणी बनेल आणि सॅटिस्फाईड देखील केवळ 1 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. स्कोरबोर्ड जर पाहिला तर 22-2 अशी स्थिती पाहायला मिळते टीम 94 कामन. सव्वीस मिनिटाचा वेळ उर्वरित आहे. 3 षटकं फेकून झालीत, म्हणजेच 5 षटकं 26 मिनिटांमध्ये कंप्लीट करावीच लागतील. 22 धावा 2 विकेट आल्यात. मागील षटक महेश बोरसे याने सुंदर पद्धतीने हाताळलं होतं, तोच
गोलंदाज या ठिकाणी पुढच्या एकदा येतोय ओव्हर द विकेटनं. यावेळेला आणखीन एक सुंदर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल पाहायला मिळतोय कव्हरच्या झोनमध्ये. दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न होतोय ज्यामध्ये सफलता. कारण तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल ना तर मग अशा पद्धतीने जरूर जे स्ट्रगल आहे ना त्यावरती तुम्हाला मात करून जिद्दीने अंधारातून प्रकाशाकडे जाणारा रस्ता हा तुम्हाला शोधावाच लागेल. आणि ते कार्य कोणता खेळाडू करतोय. रिव्हर्स सीट यावेळेला काय उत्कृष्ट फटका. टायमिंग सहित आणि प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटला विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून येतोय हा एक जबरदस्त चौकार. दुसऱ्याच चेंडूवरती या ठिकाणी आक्रमक रवैया दाखवलाय आणि ज्यामुळे 2 चेंडूवरती 6 धावा या ओव्हरमध्ये. आता हा चेंडू मात्र जरूर डेफिनेटली हलकासा खाली चेंडू राहिला होता आणि वेगाने देखील चेंडू येतोय म्हणजेच गती मॅटर या ठिकाणी करते गोलंदाजाकरिता आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे. आणि पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीचे 7 धावांचं षटक होतं आणि त्यानंतर इथंही तशा पद्धतीची गोलंदाजी. विश्वनाथ वेळोवेळी या ठिकाणी बदल आली कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमच्या ॲबिलिटीज काय आहेत ना ते ओळखून ते परीक्षण करून खेळ तुमचा घडवून आणणं ते महत्त्वाचं कार्य असतं. 4 चेंडूवरती 7 धावा आताही या ओव्हरमध्ये दिल्या गेल्यात म्हणजेच हे चौथं षटक 3.4 षटकं फेकून झाली. 29 धावा स्कोरबोर्डवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू उडवलाय चेंडू टायमिंग प्रॉपरली रिडार मध्ये चेंडू आणि त्यानंतर चेंडूला सरळ फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार फटका टीम 94 कामनसाठी. हलकसं महागडं षटक आता येत आहे. शेवटचा चेंडू आणि तो देखील या वेळेला सुरेख पद्धतीने खेळलाय. हाही चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार चौकार. 17 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि त्यानंतर हे षटक मात्र खूप महत्त्वाचं ठरलं जात आहे कामन टीमसाठी. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. स्कोरबोर्ड जर पाहिला तर मग जाऊन पोहोचलाय 39. पहिला चेंडू या पहिला टप्पा ज्या पद्धतीने पडला ऑफस्टम्पच्या हलकासा बाहेर चेंडू येतोय म्हणजे चांगलं व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे आणि त्याचा परिपूर्ण फायदा या ठिकाणी उचलावाच लागेल. पहिलं षटक आणि दुसरं षटक 10 धावांचं मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने वेगाने गाडी मात्र जरूर टीम 94 संघाची धावत चालले आणि विश्वनाथ जाधवचा तो झेल ड्रॉप झाला आणि तिथून ज्या प्रकारची जरूर यावेळेला गती प्रदान केली स्कोर काढला. 21 मिनिटाचा वेळ अजूनही जरूर उर्वरित आहे. वेळ देखील खूप महत्त्वाचा असणार आहे कारण या वेळेपर्यंत तुम्हाला ही संपूर्ण षटकं समाप्त करावीच लागतील. पहिल्या चेंडूवरती एक चिकी सिंगल.
पुढील चेंडू यावेळेला जागा बनवली. ऑफस्टम्पच्या अगदी जवळ चेंडू खेळला गेला. फलंदाज आला आणि त्यानंतर ऑन साइडला काय सुंदर पद्धतीने स्क्वेअर लेगला क्लिअर करणार हा फटका अमर दुबळा ज्या पद्धतीने आणि ज्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लेंथ लाईन ओळखली, चेंडूपर्यंत गेला आणि त्यानंतर प्रॉपरली कनेक्शन स्क्वेअर लेगच्या पलीकडे चेंडू चौकार. तर यावेळेला जरूर सुंदर पद्धतीचा चेंडू डॉट बॉल बरोबरच कमबॅक देखील होते. लकी कन्स्ट्रक्शन टीम या पहिल्या मॅचच्या पराभवानंतर या ठिकाणी सुंदर पद्धतीने कमबॅक करते. इथंही कनेक्शन व्यवस्थितरित्या पाहायला मिळत नाहीये. हवेमध्ये चेंडू आणि समोर कॅच ड्रॉप झालाय. राहुल सांबरला आपण पाहिलंय. फिल्डिंग साईडमध्ये नेहमीच तरबेज असणारा खेळाडू या ठिकाणी जरूर राहुल सांबर आणि त्याच्याकडून देखील या ठिकाणी कॅच ड्रॉप होते. म्हणजेच सध्या तरी लकी कन्स्ट्रक्शन टीमच्या फिल्डिंग साईडचा जर विचार केला तर मग हलकी फुलकी जरूर मिस फिल्डिंगनं प्रेशर जो आहे ना तो स्वतःवरती या ठिकाणी ओढवून घेतला जातोय. दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलेलं आहे. रिव्हर्सीचा अटेम्प्ट या ठिकाणी आता मात्र ते टायमिंग प्रॉपरली प्राप्त झालेलं नाहीये, परंतु एक चेकी सिंगल मिळेल. 47 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात गौरव या गोलंदाजाने. 5वं षटक आहे. करंट रन रेटकडे देखील लक्ष द्यावं लागेल. जवळजवळ 10चा रिव्हर्स हिट आणि यावेळेला कनेक्शन चांगलं आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. अजून एक या ठिकाणी येतोय ब्रँडेड फटका षटकार. सुपर बॅटिंग केली जाते. विश्वनाथ 17 चेंडू 25 धावा. अमर दुबळाकडे जर पाहिलं तर मग 9 चेंडू 20 धावा. काय सुंदर पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड केली जाते टीम 94 कॉमन टीम कडून आणि त्यामुळे इथं धावसंख्या खूप चांगल्या पद्धतीने वाढताना दिसत आहेत. नवीन येणारा गोलंदाज सचिन वाघ. 3 षटकांचा खेळ अजूनही उर्वरित आहे. अमरच्या पाटला प्रॉपरली चेंडू येत आहेत. बघूया पहिला चेंडू फेस करेल आणि पहिला चेंडू यावेळेला जरूर चांगली लेंथ लाईन पकडली जाते. डॉट बॉल बरोबरच चांगली सुरुवात केली जाते. दुसरी मॅच जरूर या ठिकाणी दोन्ही टीमची आहेत, त्यामुळे हा सामना जिंकण्याचा डेफिनेटली दोन्ही टीमचा एक चांगला प्रयत्न. मिस फिल्डिंग अजून एक या ठिकाणी पाहायला मिळते. अशा पद्धतीची जर फिल्डिंग होत गेली तर मग तो कॉन्फिडन्स मात्र फलंदाजाला येत जातोय. आणि खराब फिल्डिंग उमेश खिरारीला आपण त्या ठिकाणी पाहिलं. चेंडू निघून गेला, तो सीमारेषा पलीकडे चौकार.
6वं षटक या ठिकाणी बघायला मिळतंय. जरूर धाबा चांगल्या पद्धतीने बनत चालल्यात. स्टार्ट मात्र सुंदर नव्हता, परंतु त्यानंतर योग्य पद्धतीचं कमबॅक केलं जात आहे. खास करून विश्वनाथने बराच वेळ मैदानात दिला आणि त्यामुळेच धावा जे आहेत ना त्या खूप चांगल्या पद्धतीने बनत आहेत. 49 धावसंख्येची पार्टनरशिप या दोन फलंदाजाकडून सध्या पाहायला मिळते. यावेळेला जरूर लाऊडली अपील आपण पाहिली, त्यानंतर डॉट बॉल येतोय. म्हणजेच हे षटक पुन्हा एकदा सचिन वाघच्या नावावरती जात आहे. 4 चेंडूवरती 5 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु समोर विश्वनाथ चांगला बॅटर. हा ही फटका सुंदर पद्धतीने इनटू द गॅप मधून चेंडू जाईल का? क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धावसंख्येचा ग्राफ मात्र ज्या पद्धतीने वाढतोय, परंतु 8 षटकामध्ये किती धावा बनतील ना ते देखील तेवढंच महत्वाचं असेल. 62 धावा, 2 विकेट आल्यात. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये 60 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू, ओहो, नो लुकिंग शॉट बाय विश्वनाथ जाधव. अखेरच्या चेंडूवरती आणखीन एक जबरदस्त तडाखा षटकार येतोय आणि षटकाची समाप्ती देखील पाहायला मिळेल. आहेत 66 धावा, 66 रन्स ऑन दी बोर्ड. 2 विकेट पडल्यात आणि त्यानंतर जरूर गौरवला आपण पुण्याच्या एकदा पाहणार आहोत. मागील षटक हलकसं महागड आपण पाहिलं होतं. फुल टॉस यावेळेला जरूर पुन्हा एकदा इंटू द गॅप मधून चेंडू जाईल. अमर दुबळा इज ऑन फायर. आणखीन एक चौकार या ठिकाणी येतोय. मिड विकेटला या ठिकाणी क्लिअर केलं जाईल. फुल टॉस चेंडू बनवला आणि त्यानंतर हा फटका मात्र उत्कृष्ट होता. अजून एक या ठिकाणी, ओ हो हो, काय उत्कृष्ट बॅटिंग केली जाते. बॅक टू बॅक या ठिकाणी सीमारेषा पलीकडे चेंडू जात आहेत आणि त्यामुळेच टीम 94 कामन ड्रायव्हिंग सीट वरती या ठिकाणी येते. जबरदस्त कम्मालीचे स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळत आहेत. 76 धावा. दोनही फलंदाजांना या ठिकाणी जरूर जे जीवनदान दिलेलं आहे ना ते देखील विसरून चालणार नाहीये आणि त्याचमुळे या ठिकाणी जरूर स्कोर कार्ड खूपच वेगाने वाढताना दिसत आहे. इथेही फुलटॉस चेंडू जरूर आपण पाहिला होता, परंतु एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. पहिल्या 3 चेंडूवरती 11 धावा. प्रोजेक्टेड स्कोर मात्र आता वाढत चाललाय. 95 अशा पद्धतीने प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण करंट रन रेट आता जवळजवळ 12चा. 20 चेंडूवरती 33 धावा. आजच्या नाईटमध्ये फक्त एकच आपण अर्धशतक पाहिलंय. योगेश लढे यावेळेला जरूर फुल टॉसला सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केले जाते. आणखीन एक दर्जेदार फटका लॉंग ऑनला क्लिअर करणारा विश्वनाथच्या बॅटमधून येतोय. हा एक ब्रँडेड फटका षटकार. शेवटचे 2. हा चौथा फुल टॉस या ओव्हरमध्ये येतोय.
5 चेंडूमधून 4 चेंडू फुलटॉस आणि त्याचा बेनिफिट हा सध्या उचलला जातोय. काय अफलातून बॅटिंग केली जाते. 43 धावा वैयक्तिक आता विश्वनाथच्या नावावरती. अच्छा जरूर हे दुसराच अर्धशतक येईल का. ज्या पद्धतीची बॅटिंग करताय ते जीवनदान मात्र जरूर अवघ्या 20 धावसंख्येवरती दिले होते आणि तिथून ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये 7वं षटक मार्गस्थ आहे. 87 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. शेवटचा चेंडू मात्र सुंदर पद्धतीने पाहायला मिळाला. 2 वैयक्तिक षटकं कंप्लीट झालीत. गौरव 35 धावा त्यानं मात्र खर्च केल्या. षटक क्रमांक 7 या ठिकाणी समाप्त होते. 87 धावा 2 गडी बाद. खेळ शिल्लक असणार आहे. मनोज दळवी या ठिकाणी येत आहेत बॉलिंग मार्कवरती. शेवटचं षटक असणार आहे आणि डेथ ओव्हरमध्ये या ठिकाणी कुठल्या पद्धतीची बॅटिंग होईल, खास करून गोलंदाजीवरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. समोर अमर दुबळा आतापर्यंत खूपच फॉर्म मध्ये आपण त्या खेळाडूला पाहिलंय, कारण इथं मात्र वेगानं त्याच्या बॅटमधून देखील धावसंख्या बरसत आहेत. वेट अँड वॉच आणि त्यानंतर आणखीन एक या ठिकाणी सुंदर स्ट्रोक आपण पाहिला. षटकार 16 चेंडू आणि 42 धावा अमर दुबळा. क्या बात है. दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला चांगली जरूर बॅटिंग केली जाते आणि जरूर लेग बाईटच्या माध्यमातून इथं 1 धाव वर्जित करण्यात येईल. आणखीन 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे, परंतु 94 धावा स्कोर कार्डला अटॅच झाल्यात. काय उत्कृष्ट बॅटिंग. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू आणि बॅटमध्ये ते कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. शेवटचे 3 चेंडू. अर्धशतक या ठिकाणी वैयक्तिक लावलं जाईल का विश्वनाथच्या बॅटमधून. इथं आणखीन एक स्ट्रोक चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंगचं दृश्य सातत्याने लकी कन्स्ट्रक्शन टीम कडून आपण पाहत आहे आणि त्याचमुळे टीम 94 कामन या टीमला त्याचा बेनिफिट हा लगातार होतोय. इथंही मिस फिल्डिंग चौकार. शेवटचे जरूर काय चेंडू शिल्लक आहेत ना, त्या चेंडूवरती जरूर कमबॅक करावं लागेल. फुलर लेनचा चेंडू हा देखील आपण पाहिला. डीप मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय आणि इथं मात्र रनआउटच्या माध्यमातून येईल विकेट. अमर दुबळा ज्या पद्धतीने आज खेळला, अगदी नजर होती विश्वनाथवरती, परंतु अमर दुबळाच्या माध्यमातून देखील काय जबरदस्त आपण बॅटिंग पाहिली. 42 धावा 17 चेंडूवरती त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. एक इम्पॅक्टफुल इनिंग खेळून मात्र तो परतला आपल्या टीमसाठी. शेवटचा चेंडू या ठिकाणी उर्वरित असणार आहे. 48 धावा वैयक्तिक. आणि इथं मात्र जर डॉट बॉल येतोय म्हणजेच अवघ्या 2 धावसंख्येने अर्धशतक हुकलं जाते विश्वनाथचं, परंतु जेवढी तारीफ जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच या खेळाडूची. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त स्कोरबोर्डवरती 10 धावा होत्या. तिथूनचा तो प्रवास आपण पाहिला विश्वनाथचा 20 वैयक्तिक धावसंख्येवरती. त्याचं मात्र जरूर त्याला जीवनदान आणि त्यानंतर ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. 27 चेंडू 48 धावा वैयक्तिक स्कोर, ज्यामध्ये 5 चौकार होते आणि 3 षटकार आणि त्याचमुळे हा एक विशाल काय स्कोर या ठिकाणी बनलाय. पुढील सामना टॉस करण्याकरिता यायचे.
वियाना फायटर आणि एम एस लायन्स असा पुढील सामना असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती करेन आपण जॉईंट वा टॉस बॉक्स या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस त्या ठिकाणी होईल. चला टॉस करण्याकरिता यायचं आहे वियाना फायटर आणि एम एस लायन टीम. एम एस लायन टीम कॅप्टन अवेलेबल आहे. वियाना फायटर टीम कॅप्टन आपण या ठिकाणी जॉईंट व्हायचंय टॉस करण्याकरिता. आजच्या शेड्यूल मधील शेवटची मॅच आहे. टॉस केला जातोय गौतम यांच्या शुभ हस्ते मॅचचा टॉस केला जातोय. वियाना फायटर आणि एम एस लायन. हेड इज कॉल आणि हेड टॉस जिंकलाय वियाना फायटर टीमने. वियाना फायटर टीम टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? बॅटिंग करणार आहेत. सुरुवातीचे 2 सामन्यामध्ये पाहिजे तसा खेळ झालेला नाहीये. या ठिकाणी कुठल्या पद्धतीने बदल म्हणजे टीम मध्ये काही बदल आहे का? बदल काही मिळत नाही, फक्त एवढं का थोडंफार बॅटिंग कोणाची जास्त होत नाही मिळत. ओके, बेस्ट ऑफ लक वियाना फायटर टीम. टॉस या ठिकाणी जर जिंकला असता, कारण 2 मॅच लगातार जिंकलात अनिकेत, एक जबरदस्त खेळ चाललाय. टॉस जिंकला असता डिसिजन काय आलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेणार होते. टीमचं बॅलन्स कुठल्या पद्धतीने आतापर्यंत 2 मॅच जिंकलात? 2 मॅच जिंकले. पोरं म्हणजे बरोबर खेळतात, मेहनत करा, अजून 1 मॅच मेहनत करा. ओके, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तिसरी मॅच या ठिकाणी विजयाची हॅट्रिक आपण नोंदवा. या ठिकाणी टॉस संपन्न झालेला आहे. वियाना फायटर टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलेला आहे बॅटिंग करण्याचा. या ठिकाणी जरूर पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्स. या ठिकाणी जॉईंट होतील राहुल धानवा सर. एक अप्रतिम मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स राहुल धानवा सर. चेक. धन्यवाद किरण खांदोडे सर. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो. टार्गेट 100 पाहायला मिळते. सुरुवात जी होते ती व्हाईट बॉलने होते सांगितलं. आदरणीय संदेश किस्मतराव सरांच्या माध्यमातून, जे पी पॅनलच्या माध्यमातून अतिशय चांगली भूमिका त्यांची राहिली. जय पवार सर, मुन्ना पठाण सर, बाळा एकारे सर यांना पण पाहतायत. हा देखील बॉल चांगला कटर होता, परंतु ट्रॅम लाईनच्या बाहेरून गेला आणि म्हणूनच हा देखील बॉल वाईटचा. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती लकी कंस्ट्रक्शन टीमच्या अकाउंटमध्ये. आणि यावेळेस काय बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि हा चांगला बॉल. प्रकाश तुंबडा ॲप्पी यांच्या माध्यमातून कॅप्टन कूल आहेत आणि सक्सेसफुल कॅप्टन म्हणून त्यांना ओळखलं जातं. यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु त्याच्यामध्येही अपयश आलंय. मनोज दळवी आहेत आणि विनोद बुधर आहेत. 2 नामवंत खेळाडू आहेत आणि गोलंदाजी मार्क वही नामवंत गोलंदाज
म्हणजेच काय बेस्ट वर्सेस बेस्ट, काटे की टक्कर, टीट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कश्मकश महामुकाबला यावेळेस पाहायला मिळतोय. 2 बॉल वाईड आल्यानंतर 3 लगातार डॉट बॉल आलेत. इट इज नेव्हर लेट टू मेंट. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो एका चांगल्या गोलंदाजाकडून, आणि तेच प्रकाश तुंबडा एफपी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ होतोय आता. विनोद बोदर, रावडी ऑन स्ट्राईक. पुढे येऊन रावडीचा प्रयत्न राहिला होता आणि हा बॉल वाईट बॉल पंतांनी सांगितलंय. एक धाव पाहायला मिळते. ॲड ऑन पुन्हा आता झाली लकी कंस्ट्रक्शन टीमच्या अकाउंटमध्ये आणि टीमची धावसंख्या 4. 4 बॉल नंतर 4 धावा. लाऊड अपील विषयांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगला बॉल, योग्य पद्धतीची गोलंदाजी जी आतापर्यंत आपण पाहू शकाल. वाईट बॉल आल्यानंतर देखील बघा 3 वाईट बॉल आहेत, परंतु विथ द बॅट एकच धाव त्यांनी खर्च केली. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. ऑफ साईडला हा बॉल चाललाय, डीप मध्ये आहे फिल्डर, अर्थात मिळेल एकच धाव. दोन्ही बॅटरने एका धावेने जरूर अकाउंट ओपन केले, परंतु सुरुवात ही संत गतीने आहे आणि आता मात्र तुम्हाला गाडीचा गिअर हा चेंज करावा लागेल. म्हणून म्हणतात ना, शर्यत वाहनांची असू द्या किंवा मग आयुष्याची असू द्या, यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो. आणि आता मात्र टॉप गिअरमध्येच बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल, कारण म्हणतात ना, जेव्हा फलंदाजी आपण करतो प्रवास स्लो लोकलने करायचा असतो, त्यानंतर फास्ट लोकलचा प्रवास करायचा असतो, फास्ट लोकल नंतर राजधानी एक्सप्रेस अँड देन बुलेट ट्रेन, अशा अनुषंगाने बॅटिंग करायची असते. धावसंख्या 4. सतीश जाबर आला आणि यावेळेस हा बॉल मात्र पाठवला गेलाय विना तिकीट हवाई यात्रेसाठी. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा दमदार षटकार येतोय आणि असेच एअर स्ट्राईक तर करावे लागतात. या मैदानावरती धावा चेज होतात. डे 1 मध्ये आपण पाहिलं होतं 115 धावा चेज झाल्या होत्या आणि त्याच पद्धतीने खेळावं लागेल. यावेळी जबरदस्त नो लुक पाहायला मिळतोय, बघितलं सुद्धा नाहीये. आत्मविश्वास या फटक्यामध्ये होता आणि हा बॉल देखील चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, राऊडीच्या बॅटमधून चौकार. जी धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 15 रन्स. लकी कंस्ट्रक्शन लक्ष्य 100 धावांचा आहे 48 बॉलमध्ये. धावा यावेळेस इनसाइड आउट केलाय. स्काय कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉलचा, स्टॉप केलं बॉलला, तदनंतर फेकी केली आणि त्यापूर्वी आपण जर बघितलं तर 2 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 2 पुढे 17 वर धावसंख्या जाऊन पोचली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव वाचवण्यासाठी आपल्या टीमसाठी हे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. 17 धावा.
थोडासा ऑफ ट्रॅकर बॉल होता, बिटवीन द गॅप खेळले, शॉर्ट लेग मधून बॉल, लॉंग लेग, सीमा रेषा पार, आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार, 4. राहिले होते, परंतु ती होती वादळापूर्वीची शांतता. आणि यावेळेस अटॅकिंग मूड मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत जव्हारचा रावडी. आणखीन एकदा हुक केलंय, बॉल लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप चाललाय आणि हा बॉल देखील गेलाय सीमारेषा पार, PTAPL चौकार, 4. धाबा धाव फलकावरती खूप चांगल्या पद्धतीने गेअर शिफ्ट केलेत आणि आता हा टॉप गेअर जो पाहायला मिळालाय आणि त्याच गिअरमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. म्हणून हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून म्हणतात ना की माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही, प्रेडिक्शन करू शकत नाही. हाच एक खरा क्रिकेटचा खेळ. 25 बघा, षटक क्रमांक 1, फक्त 5 धाबा होत्या आणि त्यानंतर 20 धाबा आल्यात पुढील षटकामध्ये. अर्थात पॉवर प्लेचा उपयोग कसा करावा हे विनोद बुधरने जाणलं. 8 बॉलमध्ये तो खेळतोय 21 या धावसंख्येवरती. मनोज दळवी नावाप्रमाणे खेळावं लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्येही त्याच पद्धतीने खेळावं लागेल. 4 बॉलमध्ये 1 धाव त्यांच्या माध्यमातून. विश्वनाथ जाधव आलेत गोलंदाजी करण्याकरिता. तिसरं षटक, पहिला सामना त्यांनी गाजवला, प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकला. पहिला बॉल योग्य गती, हाफ पेज जनरेट करताना पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ जाधव हे नाव नेहमीच चर्चेमध्ये राहतं. ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंमध्ये निवड नेहमीच विश्वनाथ जाधव यांचे होते. पहिलाच बॉल त्यांनी हाताळलाय निर्धाव, डॉट बॉलने सुरुवात. षटक क्रमांक 3 ची पुढील बॉल, हा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. मनोज दळवी नावाचा ट्रेडमार्क दिलाय या फटक्याने, सिक्सर, 6. टीमची धावसंख्या 31, 31 धावा धावफलकावरती. षटकार आलाय मनोज दळवी यांच्या बॅटमधून. टीमचे कॅप्टन लकी कंस्ट्रक्शन यावेळेस बॉलला फिरवलंय, चेंडू खाली राहिला होता आणि बॉल टर्नही झाला. अशा अनुषंगाने आतापर्यंत हा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर हा डॉट बॉल जो आपल्या स्क्रीनवर आहे. बघा, चेंडू खाली राहिला होता. 3 चेंडूंचा खेळ होतोय. षटक क्रमांक 3, 31 धावा धाव फलकावरती. 100 धावेंचा पाठलाग करायचा आहे. लोअर फुल टॉस बॉल, गती कमी होती, परंतु ही ताकद, ही नजाकत मनोज दळवी यांच्या बॅट मधून भव्य षटकार. एकतर बॉल डॉट येतोय, नाहीतर षटकार येतोय. असंच काही घडतंय या ओव्हरमध्ये, कारण पहिला बॉल डॉट, दुसरा षटकार, तिसरा डॉट, चौथा षटकार. 0-6, 0-6 आणि पुन्हा एकदा बॉल निर्धावालाय. आणखीन एक षटकार येईल का? आतापर्यंत आपण 4 डिजिट OTP पाहिलाय आणि तो 6 डिजिटमध्ये करायचा असेल तर या बॉलवरती षटकार मारावा लागेल. धावसंख्या 37, 37. षटक क्रमांक 3 चा शेवटचा बॉल. चांगला बॉल आणि हे षटक परिपूर्ण झालं. धावसंख्या आली 12 या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 3 ओव्हर नंतर जाऊन पोहोचली गेली 37 धावा. बघा, अप्रतिम बॉल बाहेर निघताना पाहायला मिळाला आहे. ही नेहमीच खासियत आपण पाहिलेली आहे विश्वनाथ जाधव यांची. कधी बॉल आतमध्ये येतो, कधी बाहेर राहतो, कधी स्लोअर बॉलचा वापर, कधी परफेक्ट यॉर्कर बॉलचा वापर, कधी हार्डलिनचा वापर,
कधी गोल्डन स्पॉटवर टप्पा. अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. चला फिल्डिंग टीम, तुम्हाला मात्र 40 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायचे आहेत 8 षटकं. डिसिप्लिन क्रिकेट खेळावं लागेल. आज हार्दिक आरेकर यांचा वाढदिवसानिमित्त आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आपणास रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या आभाळभर शुभेच्छा. 37 धावा. गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि बॉल फटका इनसाइड आउटचा टप्पे खात, परंतु त्या ठिकाणी जणू काही व्हॉलीबॉल प्रमाणे या ठिकाणी बॉलला मात्र स्टॉप केलं आणि तदनंतर या धावा पाहायला मिळत आहेत. 3 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. हे प्रॉपर क्रिकेट आहे. इथे फक्त षटकार चौकार नाही, सिंगल डबल ट्रिपलचाही रोल खूप काही सांगून जातोय. बघा खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केली, एक धाव जरूर सेव्ह केली. एक धाव लाख मोलाची आहे. प्रकाश तुंबडा आहेत, सोपं नाहीये त्यांच्यासमोर योग्य बॅटिंग करणं, कारण की जी गोलंदाजी आत्तापर्यंत त्यांनी केली. समोर मनोज दळवी आणि विनोद बुदर सारखे बॅटर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. चांगला बॉल, हा बॉल फिरवलाय, योग्य पद्धतीने पाहायला मिळत आहेत. चांगले बॅटल पाहायला मिळते. यासाठी तर क्रिकेट प्रेक्षक दर्दी करतात आणि गर्दीही करतात मैदानाच्या आतमध्ये अशी लढत बघण्यासाठी. विनोद बुदर 24 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि मनोज दळवी 11 बॉलमध्ये. अशा अनुषंगाने आत्तापर्यंत पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा रणसंग्राम जो आम्ही पाहत आहेत. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग. आणखीन एक चांगला बॉल, यावेळेस गती कमी केली होती आणि त्यानंतर हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. प्रत्येक बॉल व्हेरिएशन पाहायला मिळते आणि प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीने नवीन बॉलची उत्क्रांती नेहमीच होते प्रकाशच्या माध्यमातून. हा बॉल मात्र उडवलाय आणि पाठवलाय लांब वरचा षटकार. ISPLच्या माध्यमातून म्हणायचं झालं तर हा नायनर आहे, 9 आहे. अशा पद्धतीनं हा षटकार पाठवलाय. खूप चांगले बॅटिंग. जरूर मी शांत राहिलोय, परंतु त्यानंतर माझ्याकडे मोठे फटके आहेत आणि असं म्हणतात ना हिंदीमध्ये, मेरा पाणी उतरता हुआ देखकर किनारे पर घर मत बसा देना, मैं समंदर हूँ लौट कर वापस जरूर आऊंगा. आणि हेच केलंय मनोज दळवी यांनी. जेव्हा जेव्हा वाटलं मनोज दळवी बॅकफुटला गेले, तेव्हा तेव्हा त्यांनी षटकारही ठोकलाय. आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. टीमची धावसंख्या 46. आणखीन एक फटका, एअर स्ट्राईक. फिल्डर आहेत परंतु चुकी झाली, चुकीला माफी नाही आणि हा बॉलही चाललाय बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड, अर्थात PTAPL षटकार. धाव फलकावरती अर्धा पल्ला पार होतोय लकी कंस्ट्रक्शन टीमच्या माध्यमातून. अंतिम बॉल घेऊन प्रकाश तुंबडा हॅप्पी. व्हाईट बॉल ची सांगता पाहायला मिळते. एक धाव ऍड झाली. 53 धावा धाव फलकावरती जॉईन होताना पाहायला मिळतील. 53 रन. सामना बरोबरीचा आहे, हेच पाहायला मिळत आहे. सरळ उडवलाय आणि बॉलला पाठवलाय लांब लांब लांब, खूपच लांब. हा येतोय आणखीन एक भव्य षटकार. 6.
जाहलो खरेच धन्य एक तो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी, आमच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमच्या लहानग्यात रांगते मराठी, आमच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी, आमच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी, येथल्या दिशादिशात दाटते मराठी, येथल्या नगानगात गरजते मराठी, येथल्या दरीदरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी, येथल्या तरुललात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी, येथल्या नभानभात वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी, पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी, हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांत तख्त फोडते मराठी. सुरेश भटांची ही अप्रतिम कविता. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर हा बॉल उंच गेला होता आणि त्यानंतर हा झेल परिपूर्ण होतोय. कॉटन बॉलच्या माध्यमातून विश्वनाथ जाधव पुन्हा त्या टीमच्या माध्यमातून ते कमबॅक करून देत आहेत टीमला. हेच आहे क्रिकेट, नाट्यमय क्रिकेट पाहण्यासाठीच आवडतं. 60 धावा फलकावरती आहेत. पहिला बॉल 1, दुसरा बॉल डॉट, त्यानंतर विकेट आली, अर्थात काय पार्टनरशिप ब्रेक झाली आणि पुन्हा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. सरड्यापेक्षा जास्त रंग रूप बदलणारा खेळ अर्थात क्रिकेटचा हा खेळ आणि तोच क्रिकेटचा खेळ तुम्ही आम्ही पाहत आहेत. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप सुंदर आयोजन आणि नियोजन सन्माननीय विजयजी तरे साहेब आणि महेशजी कोती साहेबांच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण टीम ची इंटायर मेहनत पाहायला मिळते. पर्व दुसरं विशाल जनाटे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीमची धावसंख्या 61 ला 1. विश्वनाथ जाधव मागणी तसा पुरवठा नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि पुनश्च एकदा तेच त्यांनी केलंय टीमसाठी. 61. आता रावडी समोर विशू ही बॅटल पाहायला मिळते. 20 बॉलमध्ये 39 धावींची गरज. रनअपमध्ये थोडीशी गडबड झाली. एक चांगला चेंडू हाताळण्यासाठी योग्य रनअपची गरज असते. ज्याप्रमाणे विमानाला आकाशात झेप घेण्यासाठी रनवेची आवश्यकता असते त्याच पद्धतीने एक चांगला चेंडू हाताळण्यासाठी योग्य रनअपची गरज असते आणि तोच योग्य बॉल पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्कर. एक धाव मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून टीमची धावसंख्या लकी कंस्ट्रक्शन संघ जाऊन पोहोचलाय 62. 62 धावा. मिलनजी पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. खूप छान गुणलेखन पहिल्या रात्रीपासून त्यांचं पाहायला मिळालंय. 62. 62 धावा. पुन्हा विशू. विशाल जनाटे चिंचणीचा ब्रँड त्याच्या बॅटमधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय आणखीन एक भव्य षटकार. धावा. अंतिम बॉल षटकार आला आणि त्यानंतर ही धावसंख्या फ्लाय झाली 68 वर. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये लकी कंस्ट्रक्शन आणि टीम 94 कामन च्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या आहेत 32. 18 चेंडू 32 धावा. 32 धावा 18 चेंडू. अप्रतिम क्रिकेट. एका बाजूनं लकी कंस्ट्रक्शन आदरणीय हबीबबाई शेख साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूनं टीम 94 कामन आदरणीय संजयजी मात्रे साहेब आणि हजरतबाई शेख साहेबांचा संघ. हे दोन संघ खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
काटे की टक्कर, टीट फॉर टॅट हा सामना पाहायला मिळतोय. जशास तसे प्रत्युत्तर प्रत्येकाला मिळतंय. गोलंदाज कधी भारी ठरतोय फलंदाजावर, तर कधी कधी फलंदाजी भारी ठरलाय गोलंदाजावरती. क्रिकेटमधील हे द्वंद्व युद्ध आपण पाहतायत. चला घाई करा प्लीज. विनोद बुधर खूप चांगली बॅटिंग. 11 बॉलमध्ये 26 धावा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. राउडी ऑन स्ट्राईक. सतीश जाबर गोलंदाजी करण्याकरिता येतोय. 6वं षटक सोपं नाहीये क्रिकेट खेळणं. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट बघणं सोपं आहे, खेळणं फार कठीण आहे. पहिला बॉल ऑन साईडला पाहायला मिळालाय आणि बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धावींसाठी. पहिलाच बॉल चौकार. 30 धावसंख्येवरती खेळत आहेत विनोद बुधर. राउडी शो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्यानंतर देखील हा बॉल चांगला हाताळलाय सतीश जाबर. कमबॅक करण्यासाठी तो देखील जाणला जातो. टीम 94 कामन टीमच्या माध्यमातून, लकी कंस्ट्रक्शन टीमच्या माध्यमातून विनोद बुधर. बॅटची एज आणि यावेळेस विकेटचं बटन कॉट बिहाइंड. ही विकेट पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. संतोष डवले यांच्या सेफ हँड मध्ये ॲज अ विकेट किपर त्यांचा रोल राहिलाय. परंतु 30 धावा, 14 बॉल, 30 रन, 214चा स्ट्राईक रेट त्याचा राहिलाय. चला बॅटर घाई करा प्लीज. सचिन वाघ मैदानाच्या आतमध्ये येतोय. न्यू बॅटर 4थ्या क्रमांकासाठी फलंदाजी करण्याकरिता लकी कंस्ट्रक्शन टीमच्या माध्यमातून. पुढील बॉल सतीश जाबर. गोलंदाज कमबॅक त्याने केलंय. योग्य बॉलचा प्रयोग त्याच्या माध्यमातून राहिलाय. फिल्डर आलेत परंतु त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग राहिलंय आणि म्हणूनच एकेरी धाव दुहेरीमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक धाव लाख मोलाची पाहायला मिळते. आणि यावेळेस यस DRSचा वापर केलाय पंचांनी रिव्ह्यूसाठी. गोलंदाजाच्या शैली त्या ठिकाणी शोध घेतला जाईल पंचांच्या माध्यमातून. TV अंपायर आमच्या येत आहेत मुन्ना पठाण सर. आणि TV अंपायर मुन्ना पठाण सरांचा निर्णय येतो. इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळालाय. ऑन स्क्रीन देखील तो दर्शवला गेला मणि जिनेजा यांच्या माध्यमातून. 74 धाव फलक्यावरती लकी कंस्ट्रक्शन टीमची धावसंख्या. सामना बरोबरीचा समांतर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. कधी इकडे कधी तिकडे, कधी लकी कंस्ट्रक्शन मॅच मध्ये येतोय, कधी टीम 94 कामन. 14 बॉल 26 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा चांगला बॉल. कमालीची गोलंदाजी सतीश जाबरने खूप चांगलं कमबॅक केलंय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला, मिळेल फक्त एकच धाव सचिनला. आता विशाल जनाढे हा आक्रमण करण्यासाठी जाणला जातो. मागच्या हंगामात खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलं होतं.
आता 13 चेंडू 25 धाब्यांची गरज. 13 चेंडू 25 धाबा अशा पद्धतीने आपण हा सामना पाहू शकाल. या बॉलला जाऊ दिलाय आणि पंतांनी सांगितलंय चांगला बॉल. योग्य पद्धतीने षटक राहिलंय. 7च धाबा दिल्यात या ओव्हरमध्ये. गोलंदाज सतीश जाबरने. धावसंख्या 75 आणि आता 12 चेंडू 25 धाब्यांची गरज असा सामना सुरू आहे. मैच कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वो सिकंदर. सिकंदर कोण बनेल असं म्हणतात ना, हर सिर जहाँ पे झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जिसमें समा जाए वही समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है मेरे दोस्त, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर कहलाता है. आणि जो जिंकेल तोच असेल सिकंदर. क्रिकेटचा खेळ आहे, इथे संघर्ष नेहमीच तुम्हाला करावा लागतो आणि जीवनाचं दुसरं नाव म्हणजे संघर्ष आहे आणि तोच संघर्ष आता करावा लागेल लकी कंस्ट्रक्शन आणि टीम 94 कामनला. 12 चेंडू 25 धाबा हा सामना रंगलाय. सामना बरोबरीचा आहे. बरोबरीचं क्रिकेट, समांतर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विघ्नेश खरपडे 7वं षटक तो आलाय गोलंदाजी करण्यासाठी. टीम 94 कामनच्या माध्यमातून 7वं षटक. पहिला बॉल. सचिन वाघचा फटका यावेळेस पाहायला मिळतोय. एकच धाव शॉर्ट लेग मध्ये त्याला मिळाली. 76 धाबा धाव फलकावरती जाताना पाहायला मिळत आहेत. आणि आता विशाल जनाटे ऑन स्ट्राईक मध्ये येताना पाहायला मिळेल. विघ्नेश खरपडे 7वं षटक. लकी कंस्ट्रक्शन आणि टीम 94 कामन. हा सामना रंगतदार, अप्रतिम. हा बॉल ट्रॅम लाईनच्या बाहेरून निघून गेला आणि वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. एक एक्स्ट्रा धाव डोकं वाढवणारी पाहायला मिळेल आणि डोकेदुखी वाढवणारी हेडेक जे आपण पाहू शकाल. धावसंख्या आहे 77. 77ला 2 लकी कंस्ट्रक्शन या टीमची धावसंख्या. विघ्नेश खरपडे पहिला बॉल 1 धाव आणि त्यानंतर वाईट बॉल. पुन्हा एकदा विघ्नेश खरपडे ओव्हर द विकेट. उजव्या हाताने विशाल जनाठे च्या बॅट मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचा दमदार षटकार 6. डीजे काय फटका खेळला बघा. हा बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर होता, परंतु तिथून उचलला आणि 6 धावांसाठी पाठवलं. पालघर डहाणूचं ओपन क्रिकेटही विशाल जनाठेने गाजवून सोडलंय. तोच विशाल. आणखीन एक प्रहार, आणखीन एक आक्रमण, आणखीन एक षटकार 6. चेंडू 9 आणि 9 मध्ये धावा करायच्यात 11. ऑन स्क्रीन आमचे प्रेक्षक राजे जे मॅचचा आनंद घेत आहेत. खूप चांगला प्रतिसाद पहिल्या रजनीपासून मिळालाय ते आतापर्यंत. 89 धावसंख्या 89. विघ्नेश खरपडे यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. असे चेंडू हाताळावे लागतील, संघर्ष करावा लागतोय आणि म्हणून म्हणतात ना की संघर्ष रडवतो, संघर्ष घडवतो आणि संघर्ष जिंकवतो आणि तेच करावं लागेल विघ्नेशला. पहिला डॉट बॉल त्याने हाताळला. यावेळेस
याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल विशाल जनाटे. आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजेच विशाल जनाटे. पुन्हा पुढील बॉल विघ्नेशचा. फुल टॉस बॉल गिफ्ट दिलं होतं आणि ते गिफ्ट कबूलही केलंय. हा बॉल ही चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक विशाल जनाटे ब्रँडेड PDAPL षटकार 6. धन्यवाद. रन्स 95 धाव फलकावरती. येथून फक्त 5 धावांची गरज. मागचा षटकार शत्रुघ्न बसवत साहेबांच्या स्वागतासाठी पाहायला मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिलाय. हा बॉल लँडिंग सेफ झाली. चांगली फिल्डिंग. 1 धाव मिळते. 96 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आणि आता या मॅचची कहाणी 6 चेंडूमध्ये 4 धावा करायच्या आहेत. आता कोणता गोलंदाज आणला जाईल या अंतिम षटकासाठी. पहिले जर 1 ते 2 चेंडू डॉट आले तर या सामन्याची कहाणी रंगतदार होईल. बघा 6 बॉल 4 रन हे मॅचचं समीकरण. चांगलं क्रिकेट, सुंदर क्रिकेट, मनोमोहक आणि नेत्रदीपक क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अतिशय चांगलं क्रिकेट जे पाहायला मिळालंय. पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली. 7:36 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. बहुपाळा चॅलेंजर्स आणि धानवा ब्रदर्स असा सामना. आणि त्यानंतर क्रिकेटच्या या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसामध्ये पनवेलचा बुलंद आवाज जयेश भोसले सरांना आपण ऐकलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय परेश कुडू सरांना आपण ऐकलं. Day2च्या माध्यमातून आदरणीय कल्पेशजी गोरे यांचा आवाज आपण ऐकला. आणि त्याचबरोबरीने चिरागजी मेहर सरांचा आवाज आपण ऐकला. आणि आज Day3च्या माध्यमातून आपण हे क्रिकेट पाहतोय. आणि आजच्या दिवसामध्ये आदरणीय किरणजी खांजोडे सर व्हॉइस ऑफ जव्हार. आणि त्याचबरोबरीने आपण आवाज विक्रमगडचा ही ऐकतोय. लाडक्या भोये सरांचा आवाज, दमदार आवाज. 6 बॉल 4. पहिलाच बॉल ओव्हर दी बॉलर हेड. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा शंखनाद फुकणारा हा येतोय ब्रँडेड षटकार.